जय गुरुदेव। आज आपण भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा पार्ट 5 हा समजून घेणार आहोत। सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि गुरुच्या प्रार्थनेने सुरुवात करूयात। आपणही माझ्याबरोबर सहभागी व्हावं। ओम 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। जय गुरुदेव। आज आपण भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा पार्ट 5 यापूर्वी आपण 4 सूत्र पाहिली आणि आज आपण ब्रह्मसूत्रातलं जे आपल्याला आचरणामध्ये आणता येईल असं 5वं सूत्र आज आपण समजून घेणार आहोत। महर्षी वेदव्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली ती अनेक सर्वसामान्य लोकांना आत्मदर्शन व्हावं या उद्देशानं लिहिली। अनेक विद्वानांनी त्यावर भाष्य लिहिली आहेत, जसं की रामानुजाचार्य, मध्वाचार्य, श्रीनिंबार्क, श्रीकंठ पंडित, वल्लभाचार्य, श्रीपती, विज्ञान भिक्षू, शुकदेव, बलदेव वगैरे वगैरे। या सर्व भाष्यांची तर्कशास्त्राची कसोटी जरा अधिक प्रमाणामध्ये लावली गेली असं मला पामराला वाटतं। म्हणून आद्य शंकराचार्यांचं ब्रह्मसूत्र भाष्य मला अधिकच भावलं, कारण त्यात सुबोधता होती। पुढं ज्ञानेश्वर माऊलींच्या लिखाणातील अशीच सुबोधता आपल्या मनाला भावते। संत तुकाराम महाराजांनी तर बहुजन समाजाला समजल अशा सोप्या भाषेमध्ये मांडलंय, पण आजच्या तरुण सुशिक्षित विज्ञाननिष्ठ उच्च विद्याविभूषित पिढीला हे सर्व वाचून आकलन करून त्यानुसार आचरण करायला वेळ कुठे? जे काही थोडेफार अभ्यासक आज आहेत ते लिखाणातून आपली विद्वत्ता जास्त दाखवतात, ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला एवढी रुची नसते। मग माझ्या मनात असा विचार आला की आपण एवढे काही विद्वान नाही, अभ्यासक नाही, पण गेली 35 वर्ष ही ब्रह्मसूत्र आजच्या पिढीला आचरणात आणण्यासाठी जो शोध घेतोय
मी या ब्रह्मसूत्रांचं 1% आकलन झालेलं नसताना मी कसं काय या ब्रह्मसूत्रावर बोलण्याचं धाडस करू शकतो. खरं तर ब्रह्मसूत्रावर बोलण्याची किंवा लिहिण्याची माझी योग्यताही नाही आणि पात्रताही नाही. तरी पण मी हा बोलण्याचा अट्टहास का करतोय हा माझा मलाच पडलेला प्रश्न आहे. मी जेव्हा जेव्हा स्वतःला असं विचारतो तेव्हा असं लक्षात येतं की यातली काही सूत्र मी आचरणात आणत आहे. गेल्या 35 वर्षाचा हा माझा अनुभव आहे. हा अनुभव जो मला भावला तो सर्व लोकांपर्यंत पोहोचवावा असं मला वाटलं. साखर गोड असते यावर तर्कशास्त्र वापरून सिद्ध करण्यापेक्षा मी साखर खाऊन प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि ती अनुभवाची साखर आजच्या या बोलण्यातून लिखाणातून मी तुमच्या पुढे ठेवतोय. वाटली तर खा, नाहीतर झटकून टाका. हा कदाचित विक्षिप्तपणा असेल. असं आज आपण असंच एक ब्रह्मसूत्र जे आपल्याला आचरणामध्ये आणता येऊ शकतं त्याकडे आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी आतापर्यंत आपण किती ब्रह्मसूत्र पाहिली? 4. आता हे 5वं. पण या सर्व माझ्या बोलण्यामध्ये आपण ब्रह्मसूत्रामध्ये पुनर्जन्म, पाप पुण्य, धर्म अधर्म, सगुण निर्गुण, पूजापाठ, उपासना, धार्मिक कार्य, नामस्मरण, प्रार्थना, परिक्रमा, भजन, मंत्रोच्चार, मंत्रजप, जपजाप्य, पुरश्चरण, मानसपूजा, शक्तिपात क्रिया इत्यादी बाबत काहीही बोलत नाहीत, काहीही सांगत नाहीत. लक्षात येते आपल्याला की ही जी मोठी लंबी चौडी यादी मी आपल्याला सांगितली यातलं आपण या ब्रह्मसूत्राच्या समजून उमजून आचरणात आणण्यामध्ये या सर्व बाबीबाबत आपण काहीही बोलत नाहीत, काहीही सांगत नाहीत. फक्त एक गोष्ट आपण सांगतोय. कोणती? जागं राहून दुर्लक्ष करायला शिकावं. जागं राहून दुर्लक्ष करायला शिकावं. म्हणजे काय? ही डिटॅचमेंट आहे. हे जे चाललेलं आहे ना आपलं ब्रह्मसूत्रावरचं, दर आठवड्याला एक एपिसोड आपण एक व्हिडिओ टाकतोय, हे स्वशिक्षण आहे, सेल्फ एज्युकेशन आहे, स्वशिक्षण आहे. हे कोणीही शिकवत नाही. मी तर मुळीच शिकवत नाही. हे स्वशिक्षण आहे. जे शिकवलं जातं त्याला ब्रह्मज्ञान म्हणत नाहीत. हे जे आपण वर्ग घेत आहोत त्यात आपण ब्रह्मज्ञानी कसं व्हावं याचा मार्ग, ज्याला ब्रह्मसूत्राला काय म्हणलेले, न्यायप्रस्थान. हा न्यायप्रस्थान, प्रस्थान म्हणजे जाण्याचा मार्ग. हा जो मार्ग आहे तो
मार्ग दाखवण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. हे मी मुद्दाम आपल्याला आवर्जून का सांगतोय, त्याला कारण आहे. आणि ते कारण असं आहे की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये भरकटण्याचे असे खूप मार्ग आहेत. मी नेमक्या कोणत्या मार्गानं जावं हे ब्रह्मसूत्र सांगतं. ही ब्रह्मसूत्र तर्काच्या कसोटीवर सिद्ध केलेली आहेत, न्यायिक आहेत. यात रॅशनॅलिटी आहे. रॅशनॅलिटी म्हणजे तर्कशक्ती किंवा विवेक किंवा समंजसपणा यामध्ये आहे. याची रॅशनॅलिटीची व्याख्या इंग्रजीमध्ये आपल्याला सांगतो की रॅशनॅलिटी मीन्स मेकिंग डिसिजन्स or thoughts based on clear thought and reason. स्पष्ट विचार आणि कारणमीमांसा याच्या आधारावर जे निर्णय केले जातात त्याला रॅशनॅलिटी असं म्हणतात. तर विज्ञानामध्ये काय आहे की सायन्सेस रेस्ट ऑन दी आयडियाज ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी अँड रॅशनॅलिटी. जे विज्ञान काय मान्य करतं, विज्ञान ऑब्जेक्टिव्हिटी आणि रॅशनॅलिटी हे दोन परिमाण मान्य करतं. आपण ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन हा भाग मागच्या ब्रह्मसूत्र 4 अ आणि ब मध्ये पाहिलेला आहे. आणि रॅशनॅलिटी म्हणजे विवेक, समंजसपणा किंवा तर्कशक्ती ही आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. दिस नीड्स ट्रान्सफर और ट्रान्सलेट. म्हणजे या ठिकाणी माझी स्वतःची भूमिका ही ट्रान्सलेटरची आहे, भाषांतरकाराची आहे, निरोप्याची आहे, हमालाची आहे. जे ब्रह्मसूत्रामध्ये मांडलेलं आहे त्याचा मराठीमध्ये आपल्या अनुभवाच्या आधारे उदाहरणं देऊन आपण हे भाषांतर, हे ट्रान्सलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि त्यामुळं आपल्याला कदाचित आतापर्यंत असं वाटलं असेल किंवा हे मंत्रोच्चार, जपजाप्य, नामस्मरण, भजन, प्रार्थना, मानसपूजा किंवा पाप पुण्य, पुनर्जन्म याच्यावर काहीच बोलत नाही. तर ते याच्यामध्ये इलाबेडा नाही आहे. ते हे जे ब्रह्माचं मूळ स्वरूप आहे, जे न्यायप्रस्थान ज्याचा अधिष्ठान आहे, ज्याला तर्कसिद्ध केलेलं आहे, जे रॅशनल आहे, असं जे रॅशनल थॉट्स आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्हला मराठीत काय म्हणतात? निरपेक्ष. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे निरपेक्ष. आणि याच्या अपोजिट काय शब्द आहे ऑब्जेक्टिव्हच्या? सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्हला मराठीत काय म्हणतात? सापेक्ष. ही जी सापेक्ष बाब आहे त्याबद्दल आपण काही बोलत नाही. आपण कुठल्या बाबीबद्दल बोलतोय? ब्रह्मसूत्र हे ऑब्जेक्टिव्हिटी आणि रॅशनॅलिटी म्हणजे ते सिद्ध करून दाखवायचं, न्यायसंगत. जे भावनेच्या भरामध्ये सांगायचं की आता तुम्ही याचा 1000 याचा मंत्र जप करा
किंवा या देवळात जा, इथं ही पूजा घाला, या नवग्रहाची करा, ही शतचंडी करा, असं काही नाही. देवळात जा, दर्शन घ्या, काही 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 या ब्रह्मसूत्रात नाही. हे या ब्रह्मसूत्राचं वैशिष्ट्य मागच्या 4 भागामध्ये निश्चितपणे आपल्या लक्षात आलं असेल. कारण ब्रह्मसूत्र हे आपण जे समजून घेतोय ते कुठं समजून घेतोय? इथे जी आपली बुद्धी आहे, या बुद्धीला जी सवय आहे, एक सवय आपण मागच्या वेळी पाहिली की बुद्धी ही चंचल आहे, स्थिर राहत नाही. आज दुसरं वैशिष्ट्य बुद्धीचं, की बुद्धीचं हे वैशिष्ट्य आहे की बुद्धी नेहमी शंका घेते. आणि शंका घेणं हे बुद्धीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आपल्याला जेव्हा ब्रह्मसूत्र आपण ट्रान्सलेट करतोय, भाषांतर करून आपल्याला सांगतोय, यामध्ये या बुद्धीला आपल्या आवाहन केलं जातं की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, न्याय काय, अन्याय काय. जे न्याय आहे, जे ज्युडिशरी आहे, जे कायद्यानुसार आहे, जे नियमानुसार आहे, ते काय आहे आणि ते कायद्यानुसार कसं आहे, हे कायदे सिद्ध करून दाखवलेले आहेत ब्रह्मसूत्रामध्ये. त्यामुळं हे आपल्या बुद्धीला अपील करतात. आणि जी बुद्धिवान मंडळी आहे ती प्रचंड शंकेखोर असते, प्रचंड अस्थिर असते. आणि माझ्या मनाला पटलं तर मी हे स्वीकारील, अन्यथा तुम्ही म्हणायले किंवा अजून कोणी 30 मार्का म्हणायला आहे म्हणून मी नाही स्वीकारणार. कारण मी अंधश्रद्धा कधीही पाळत नाही आणि अंधश्रद्धा कधीही ठेवू नये, पाळू नये. म्हणजे गुरुनं सांगितलं मग ते खरंच असणार असं काय असतं का? नाही. जे माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला मला पटतं आणि ही जी रॅशनॅलिटी आहे, सत्सद्विवेक बुद्धी आहे, या बुद्धीला पटवण्याचं काम ही ब्रह्मसूत्र करतायत. मग ब्रह्मसूत्र हे मुळामध्ये ज्यांना इंटेलिजन्स आहे, ज्यांना असं वाटतं की मी बुद्धिमान आहे, त्या माणसाला हे अधिक भावतं. आणि तुलनेनं ज्याला खूप कमी IQ आहे, IQ म्हणजे काय? इंटेलिजन्स कोशंट म्हणजे बुद्ध्यांक. आणि हे तर आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल की ज्याचा IQ 100 ते 110 असा आहे, ते ॲव्हरेज इंटेलिजन्समध्ये येतात, सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे. 110 ते 120 IQ ज्यांचं आहे ते सुपेरियरमध्ये येतात. 120 ते 130 ज्यांचं आहे ते व्हेरी सुपेरियरमध्ये येतात. 130 ते 140 जे आहेत ते जीनियसमध्ये येतात. आणि जीनियस तैलबुद्धीचा व्यक्ती एखाद्या कोटी माणसामध्ये एखादा असू शकतो. आपण कसे आहोत? तर आपण ॲव्हरेज इंटेलिजन्स असणारी माणसं आहोत. म्हणजे फार तर फार 90 ते 110, एखादा अपवाद 110 ते 120 मधला
असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मग जे बिलो 90 आहेत, ज्यांचे IQ 90च्या पेक्षा कमी आहे, म्हणजे सर्वसाधारण बुद्धिमत्तेपेक्षा, आता हे कसं काढायचं IQ वगैरे हे आपला विषय नाही, परंतु IQ इज इक्वल टू मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि त्यावरून आपल्याला आपला बुद्ध्यांक काढता येतो. आणि हा बुद्ध्यांक जसा काढता येतो तसं आपल्याला ज्या भावना आहेत, इमोशन्स आहेत, तर याचा जसा IQ आहे तसं त्याचं EQ आहे. EQ म्हणजे इमोशनल कोशंट. भावनांक, बुद्ध्यांक आणि भावनांक हे मानसशास्त्रीय टेस्ट वापरून मोजता येतात. कॅल्क्युलेट करून सांगता येतं की याचा भावनांक किती आहे, याचा बुद्ध्यांक किती आहे. मग आता ही जी बिलो 90 मंडळी आहे, त्यांच्यात तर हे ब्रह्मसूत्राचं न्यायप्रस्थान आणि जीवात्मान हे सगळं हे कसं जातं, असं डोक्यावरून जातं, डोक्यात लवकर शिरत नाही. मग तशा माणसांना काय सांगितलं जातं? नामस्मरण करा, जप करा, मंत्रोच्चार करा, एखादं पूजा घाला, काहीतरी शतचंडी यज्ञ करा, नवचंडी यज्ञ करा, अमुक अमुक एक विधी करा. बरोबर आहे, लक्षात येते. त्यामुळं ब्रह्मसूत्रामध्ये या कुठल्याही उपचाराशिवाय आपण ब्रह्मसूत्रांचा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. 4 ब्रह्मसूत्र आपली पूर्ण झालेली आहेत अभ्यास करून, समजून उमजून त्याप्रमाणे आचरणही आपण सुरू केलेलं आहे. आणि आज आपण 5वं ब्रह्मसूत्र घेत असताना मला थोडासा असा रिव्ह्यू घ्या वाटला की बाबा हे काय भानगड आहे, हे कशासाठी चाललं आहे. याच्यामध्ये काही भजनाचं नाही आहे, काही ते गुरुचं महती नाही आहे, किंवा काही असं करायला सांगत नाही आहे. जप करा, अमुक करा, परिक्रमा करा, हे करा, ते करा, मंदिरात जा, मंदिर उभारणी करा, ते हिंदू धर्मासाठी अमुक करा, तमुक करा, असं ब्रह्मसूत्रात काहीही नाही. हे वरच्या दर्जाचं आहे की ज्याची आकलन शक्ती चांगली आहे. आकलन शक्ती म्हणजे काय? ते बोललेलं ऐकल्यानंतर लवकर समजतं, त्याला आकलन. ते मला आकलनच होईना, आपण म्हणतो ते काय बोलायले त्याचं मला आकलनच होईना. म्हणजे नंबर 1, आपण एकाग्र चित्तानं हे ऐकत नाही. जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड हे ऐकत असताना इतर मला काहीच नको आहे, फक्त ऐकायचं आहे, हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड आहे, मनाची एकाग्रता आहे, ही एकाग्रता हे ब्रह्मसूत्र समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हे उगा चलते फिरते नजर आव, जाता जाता चालता चालता बसमध्ये इकडं तिकडं ते कानाला आपलं लावून काय सांगायला लागलेत, काय प्रवचन द्यायला लागलेत, काय बोलायला लागलेत दासू काका, पाहू ऐकू, टाईमपास म्हणून. टाईमपास म्हणून ऐकण्याचं ब्रह्मसूत्र हे क्षेत्र नाही. ज्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, जगण्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, की मी या जगात का आलो, माझ्या येण्याचा उद्देश काय आहे, आणि मी नेमकं काय करायला पाहिजे, आणि ते डोळसपणे, ऑब्जेक्टिव्हली आणि विथ रॅशनल डिसिजन मेकिंग, रॅशनल थॉट्स, रॅशनल थिंकिंग, या माध्यमातून मला ते करायचं आहे. मला वाटतं आज मी थोडंसं
पार्श्वभूमी बरीच लांबवली, पण हे गरजेचं होतं. आपण आता जवळपास 4 ब्रह्मसूत्र, म्हणजे आपण अर्ध्या पाण्यात आलो. आपण 8-10 ब्रह्मसूत्र पाहणार आहेत, जे खूप महत्त्वाचे आहेत, जे आचरणात आणता येतात. आपण पाहिलं आहे की 555 जे आहेत एकूण ब्रह्मसूत्र, किती? 555. त्यातले 191 हे अधिकरण आहेत. हे आपण पहिल्या सत्संग भवनला जे आपण सत्संग घेतला त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे, सांगितलेलं आहे आपल्याला. आणि त्याचा व्हिडिओ पण या आपल्या समूहावर मी टाकलेला आहे. आपल्या लक्षात नसेल तर परत एकदा ते आपल्या सत्संग भवनचा पहिला व्हिडिओ, म्हणजे पार्ट 1च्या अगोदरचा टाकलेला आहे, तो परत एकदा आपण ऐका, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तेव्हा आपण थोडंसं नमनाला धडाभर तेल घातलेलं आहे. आता आपण आजच्या ब्रह्मसूत्राकडे जवळपास 25 मिनिटानंतर वळत आहोत. पण ही क्लॅरिटी, ही स्पष्टता खूप महत्त्वाची मला वाटली. किंवा एखाद्याच्या मनात अशी शंका येऊ शकते, किंवा भजनाबद्दल काही बोलणं, नामस्मरणाबद्दल काही बोलणं, पूजापाठाबद्दल काही बोलणं, देवपूजा केली पाहिजे, देवळात गेलं पाहिजे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, हे काही कुठे येईच ना आणि येणारच नाही. न्यायप्रस्थानमध्ये जेव्हा ब्रह्माचं स्वरूप आणि माझ्यामधल्या जीवात्म्याचं स्वरूप हे समजून घेतल्यानंतर त्याला कुठल्याही बाह्योपचाराची गरज शिल्लक राहत नाही. तो जीवात्मा मुक्त होऊन जातो. त्याच क्षणी मोक्षप्राप्ती, मुक्तता, मोकळा होतो. जसं ते मागच्या वेळी तुम्हाला ते तुरीच्या शेंगाचं उदाहरण सांगितलं होतं ना, की तुरीची शेंग वाळल्यानंतर हिरवी असताना जो तुरीच्या शेंगामध्ये असणारा दाणा त्याला चिटकलेला असतो. बघा तुम्ही कशाला? त्या तुरीच्या शेंगाच्या सालीला आतमधून तो चिटकलेला असतो आणि वाळल्यानंतर तो मोकळा होतो. शेंग वाळल्यानंतर, मधला दाणा चुकल्यानंतर, वाळल्यानंतर तो मोकळा होतो. आणि ती शेंग जर आपण अशी वाळलेली शेंग हातात घेऊन अशी वाजून पहा, ते मधले दाणे खळखळ 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 मोकळे वाजतात. आणि भरलेली हिरवी शेंग घेऊन हलवून पहा बरं, ते मोकळं वाजतं का? नाही. अज्ञान स्थिती आणि ज्ञानस्थिती, मोक्षस्थिती म्हणजे त्या तुरीच्या शेंगाच्या सालीपासून तो, म्हणजे देह, तुरीची शेंग म्हणजे आपला देह, आणि तो जो दाणा आहे तो मोकळा होतो. त्याची जी अटॅचमेंट आहे, त्याचं जे टोक असं चिटकलेलं आहे ते मोकळं होऊन जातं. आणि हे मोकळं होणं हे ब्रह्मसूत्राचं मुख्य उद्देश आहे. की अनेक तर्क देऊन हे असं तसं सांगून करून बुद्धीला पटवून दिलेलं आहे की अरे हे जे शरीर आहे ना, या शरीरामध्ये जो जीवात्मा आहे ना, तो जीवात्मा वेगळा आहे. हे जे 3 गोष्टी अविद्या त्याला चिटकल्यात ना, या जसजसं आपण वैराग्य म्हणजे काय, ते जो तुरीच्या शेंगातला दाणा आहे ना, तो वाळण्याची प्रक्रिया म्हणजे वैराग्य स्थितीकडे हळूहळू हळूहळू आतून वैराग्य स्थिती, डिटॅचमेंट येते. तेव्हा आज आपण 5वं ब्रह्मसूत्र बघणार आहोत. या ब्रह्मसूत्राचा क्रमांक आहे 449. क्रमांक काय आहे? 449. याचा अर्थ काय? अध्याय 4, पाद 4 आणि मंत्र क्रमांक 9. फक्त 3 शब्दांचा हे
ब्रह्मसूत्र आहे. फक्त 3च शब्द आहे त्याच्यामध्ये. आणि अर्थ बघा, आता आपण त्याचा अर्थ समजून घेऊयात. तर आधी ते संस्कृतमधलं जे ब्रह्मसूत्र आहे, किती क्रमांकाचं? 449. अत एव चानन्याधिपतीः. अत एव, अत एक शब्द, एव एक शब्द, दुसरा शब्द, चानन्याधिपतीः. चानन्याधिपतीः या ब्रह्मसूत्राचा आता मी तुम्हाला अगदी साधा, सरळ, सोपा असा अर्थ सांगतो की ज्ञानी जीवात्म्याला दुसरा शासक नाही. अतएव चानन्याधिपतीः म्हणजे ज्ञानी जीवात्म्याला दुसरा शासक नाही. म्हणजे जो जीवात्मा ज्ञानी आहे, ज्ञानी म्हणजे तो ज्ञानी कधी होईल? या ब्रह्मसूत्र जसे समजत जाते तसंच तो ज्ञानी होत जातो. आणि असा ज्ञानी जीवात्म्याला दुसरा कोणीही शासक नसतो. म्हणजे काय? त्याला कोणी मालक नसतो, त्याच्यावर अंकुश ठेवणारी दुसरं काहीही नसतं. म्हणजे काय? तर तो जीवात्मा स्वतःचा अधिकारी आहे. त्यावर, त्या जीवात्म्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही. कुठल्या जीवात्म्यावर? जो जीवात्मा ज्ञानी आहे आणि ज्याच्यावर झाकोळ आलेला आहे, जो अज्ञान स्थितीमध्ये आहे, अहंकार स्थितीमध्ये आहे. कसा असणार आहे? अनुयायी असणार आहे, फॉलोअर असणार आहे. आणि जीवात्मा स्वतःचा अधिकारी आहे, त्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही. आठवलं? सिद्ध समाधी योगामध्ये जे आपण लीडर आणि फॉलोअर या क्लासमध्ये जे आपण शिकलो की जो स्वतःहून काम करतो तो लीडर आणि ज्याला काम सांगावं लागतं तो फॉलोअर. लक्षात येते? ज्ञानी जीवात्मा हा स्वतःचा अधिकारी असतो आणि त्याच्यावर कोणाचीही हुकूमत चालत नाही. सर्व प्रकारचं जे विधिनिषेध आहेत त्या सर्व विधिनिषेधांच्या पलीकडे हा जीवात्मा गेलेला असतो, त्याच्या पलीकडे गेलेला असतो. कुठलाही विधिनिषेध त्या ज्ञानी जीवात्म्याला राहत नाही. म्हणजे काय? तर जीवात्म्याला कोणताही विधिनिषेध नसतो. याचं महत्त्वाचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते कारण म्हणजे हा ज्ञानी जीवात्मा कसा असतो? जो जीवात्मा ज्ञानी झाला त्याला आपण ज्ञानी जीवात्मा म्हणतो. आणि असा ज्ञानी जीवात्मा हा पूर्ण ब्रह्म असतो. कसा असतो? पूर्ण ब्रह्म असतो. म्हणजे थोडक्यात काय? तर जिथं जीवात्मा अपूर्ण स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याच्यावर मर्यादा येतात. हे करावं की न करावं, कसं करावं, कसं करू नये, असं वागावं का तसं वागावं, असे जेव्हा प्रश्न या जीवात्म्याला पडतात तेव्हा तो जीवात्मा पूर्णता नाही
अशा स्थितीमध्ये जीवन जगत असतो. पण जेव्हा या ब्रह्मसूत्राचा अनुभव आपल्याला येतो की मला म्हणजे जीवात्म्याला दुसरा शासक नाहीच आहे, कारण मी स्वतःच पूर्ण ब्रह्म आहे. या स्थितीमध्ये असल्यानं सर्व इंद्रिय जीवात्म्याच्या ताब्यामध्ये असतात. आणि अशा व्यक्तीला एक विशेषण दिलं जातं, ते म्हणजे अशा व्यक्तीला ब्रह्मवेत्ता असं संबोधलं जातं. आता याचा अर्थ असा की अज्ञानी जीवात्मा असलेली आपण सर्वसामान्य माणसं ही आपल्या इंद्रियांच्या आहारी गेलेलो आपण, आणि त्यामुळं विषय वासनेमध्ये आपण कसे असतो, पूर्णतः बुडालेलं असतो. त्यामुळं केविलवाणजीनं आपण जगत असतो. पण याउलट ज्ञानी जीवात्म्याच्या ताब्यात त्याची इंद्रिय असतात, म्हणूनच तो या जगताचा स्वामी असतो. अशा ज्ञानी जीवात्म्याला कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं, ही गोष्ट सांगण्याची पात्रता इतर कोणामध्येही नसते. अशा ज्ञानी जीवात्म्याचं असणं, याला ऋषी प्रभाकर गुरुजींनी नेहमी एक शब्द वापरतात की बीइंग इन द स्टेट. जीवात्म्याचं असणं, बीइंग इन द स्टेट, हे भक्ती स्वरूप असतं. ज्ञानी जीवात्म्याचा अधिकार एवढा मोठा असतो की समोरच्या माणसाला त्याचं शिष्यत्व पत्करावं असं वाटतं. कारण असा ज्ञानी जीवात्मा असलेली व्यक्ती जीवनमुक्त असते. जसं आपले गुरुजी ऋषी प्रभाकरजी, अशा जीवात्म्यावर कुणाचीही सत्ता चालत नाही. म्हणून तर त्यांचे जे संकल्प ते करतात, ते संकल्प काय होतात, पूर्ण होतात. खरं सांगायचं तर मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. दुसरं, ते तत्व तूच आहेस, म्हणजे तत्वमसी. असं समजणं की मी ब्रह्म आहे आणि ते तत्व तूच आहेस असं समजणं, हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे. याच्याही पलीकडे जाऊन मी फक्त भक्त आहे. मी कोण आहे? मी अहम ब्रह्मास्मी नाही, तत्वमसी नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे आणि ते तत्व तूच आहेस, हे जे महावाक्य आहेत उपनिषदांमधली, या स्थितीच्याही पलीकडची जेव्हा भक्तीची जोड मिळते, तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी यामध्ये सुद्धा स्वतःला असं समजणं की अहम ब्रह्मास्मी, याच्यामध्ये सुद्धा एक अहंकार आहे. आणि या अहंकाराच्या पलीकडे जाऊन मी फक्त भक्त आहे, भक्त आहे, दास आहे, सेवक आहे, आजच्या भाषेत चपराशी आहे, हमाल आहे, निरोप्या आहे, भाषांतरकार आहे. या स्थितीत असणं, ती थोड्या वेळेकरता नाही, कायमचं या स्थितीमध्ये असणं, हाच
वेदांत आहे. ब्रह्मसूत्राला दुसरं नाव आहे वेदांत. वेदांत म्हणजे वेदांचा अंत, शेवटचा भाग जो ब्रह्मसूत्र आहे, हाच वेदांत आहे. ही मी ब्रह्म आहे, ते तत्व तूच आहेस, म्हणजे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी असं समजणं हा सुद्धा काय आहे? अहंकारच आहे. याच्या पलीकडे जेव्हा आपण जातो आणि आपल्याला एक भक्तीची जोड मिळते आणि या भक्तीची जोड मिळाल्यानंतर मी फक्त भक्त आहे, दास आहे, सेवक आहे, नोकर आहे, चपराशी आहे, हमाल आहे, या स्थितीत असणं आणि तेही कायमचं, हाच वेदांत आहे आणि हाच अद्वैतवाद आहे आणि हाच पूर्णवाद आहे. लक्षात येते? ही शब्द आपण ऐकलेले आहेत. कोणते? वेदांत हा शब्द आपण ऐकलेला आहे की मी कोणीतरी आहे याच्या पलीकडे गेलो, मी भक्त आहे, मी दास आहे, मी सेवक आहे, या स्थितीत असणं आणि तेही कायमचं, हेच वेदांत आहे, हाच अद्वैतवाद आहे आणि हाच पूर्णवाद आहे. लक्षात येते? आणि आता रामटोला की याच्याही पलीकडे जायचं. म्हणजे मी सेवक आहे, मी भक्त आहे, मी दास आहे, मी रेणुकादास आहे, मी देवीदास आहे, मी चंडिकादास आहे. याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा ह्या जीवात्म्याचं मी ब्रह्म आहे, दास आहे, सेवक आहे असे भावही नष्ट होऊन जातात, ती साक्षात्कारी स्थिती म्हणजे मी कोणीच नाही. आय एम नोबडी. आपल्याला सिद्ध समाधी योगामध्ये ऋषी प्रभाकर गुरुजींनी हे खूप छान आपल्याला ही स्थिती समजून दिली. पण त्या स्थितीमध्ये असण्यासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन, जे परिवर्तन माझ्या मानसिकतेमध्ये घडायला पाहिजे ते आपण या ब्रह्मसूत्राच्या स्टेप बाय स्टेपमधून जातो आहे. या पायरीवरून एक पायरी वर गेलो, दुसरी पायरी वर गेलो, तिसरी पायरी आपण वर गेलो, तर शेवटची जी स्टेप आहे ती आय एम नोबडी, मी कोणीच नाही. आणि या स्थितीमध्ये आपले गुरु ऋषी प्रभाकर गुरुजी हे आय एम म्हणजे आय एम समबडी टू आय एम नोबडी, मी कोणीतरी आहे या स्थितीतून मी कोणीच नाही या स्थितीकडे जाण्याचा प्रवास म्हणजे ब्रह्मसूत्र. ही स्थिती जेव्हा आपण जगत असतो म्हणजे आपल्या जगण्याचा प्रवास मी कोणीतरी आहे, आय एम समबडी, इथून जो सुरू होतो आणि आपण जेव्हा अतएव चानन्याधिपती ही हे 449 ब्रह्मसूत्र समजून घेतो, उमजून घेतो, जसजसं आपल्याला याचा अर्थ कळायला लागतो तसतसं आपल्या वागण्यामध्ये हळूहळू फरक पडत जातो, बदल घडत जातो आणि शेवटी मी कोणीच नाही, आय एम नोबडी या स्थितीमध्ये राहण्याचा सराव होत जातो, प्रॅक्टिस होत जाते आणि या स्थितीमध्ये असणं म्हणजेच ज्ञानी जीवात्मा झाला. आता लक्षात येते? हा सर्वांग सुंदर प्रवास अज्ञाताकडून ज्ञाताकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे
आपणही आता सुरू करूया. हा प्रवास तसा बऱ्यापैकी खडतर आहे. अनेक प्रलोभनं आपल्याला ऐहिक सुखाकडे आकर्षित करतात. आपल्या इंद्रियांना हवीशी वाटतात, त्याकडे ओढ घेतात आणि ती प्राप्त करण्यासाठी काहीतरी सतत आयुष्यभर धडपड करत असतात. ही धडपड म्हणजे आपण करत असलेली कामं, आणि ही कामं करणं म्हणजेच आपल्या जीवनाचं साध्य आहे. सुरक्षित जीवन हेच आपलं ध्येय आहे. या भावनेतून प्रयत्नवादी, दैववादी, भविष्यात काय घडणार याची उत्सुकता असलेला जीवात्मा त्या शेणकुडात जगणारा किडा असतो. काय असतो? जसं शेणकुडामध्ये किडा असतो आणि ते शेणकूड म्हणजेच आपलं जग आहे असं मानत असतो. तशा मानसिकतेमध्ये तो जगत असतो. जसं की आपल्याकडे एक ते गाणं होतं बघा, की उंबरातले किडे मकोडे उंबर करती लीला. अशा स्थितीत असतात. तेव्हा त्या पलीकडे जीवन आहे, म्हणजे शेणकुडाच्या पलीकडे, त्या उंबराच्या पलीकडे जग आहे, याची जाणीव ब्रह्मसूत्राच्या आचरणातून आपल्याला हळूहळू व्हायला सुरुवात होते. इथं आपल्या ज्ञानी जीवात्मा होण्याचा प्रवास सुरू झालेला असतो. पण बरेच जण या पहिल्या किलोमीटरमध्येच अडकतात, स्टकअप होतात. याही पुढे खूप दूरवर हजारो किलोमीटरचा प्रवास आहे, जो अनादी आहे, अनंत आहे, अमर्याद आहे. त्यासाठी कुठंही न अडकता या प्रवासाची वाटचाल सुरूच ठेवावी लागते. आणि याचं भान आपल्याला सतत ठेवण्यासाठी, की आपल्याला न थांबता, न अडकता पुढे जायचं आहे, हे काम करण्यासाठी एखाद्या दीपग्रहासारखा कोणीतरी गुरु आपल्याला हवा असतो. हा गुरु आपल्याला नेहमी सांगत असतो की बहुत आगे जाना है. अरे ये छोटे छोटे स्टेशन आहे, या ठरना मत, बहुत आगे जाना है असं सांगतात. हे मी जेव्हा विपश्यनेमध्ये सतीपठण म्हणजे महासतीपट्टाण किंवा ज्याला आपल्या स्थानिक भाषेत सतीपठण म्हणतात, हा वर्ग इगतपुरीला 1994-95 केला. त्यावेळी जे वर्ग शिक्षक होते गोयंका गुरुजी, त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मला अत्यंत उपयुक्त ठरलं. कारण या प्रांतात प्रवेश केल्यानंतर अनेक छोट्या मोठ्या सिद्धी आपोआप माणसाला प्राप्त होतात. ठहरना याचा अर्थ या सिद्धींचा वापर करणं. हा वापर जनहितार्थ करणं ही सुद्धा चूक आहे. ते सुद्धा एक काय आहे, एक शेणकुडच आहे. अडकून बसला तो संपला. भले भले ज्ञानी माणसं यात स्टकअप होऊन जातात, अडकून जातात, आणि मग त्यांची आध्यात्मिक प्रगती खुंटते. जसं की सोनं आणि माती या समान आहेत हे कायिक वाचिक पद्धतीनं व्यक्त करणं सोपं असतं, पण ते आचरणात नाही आलं तर नुसतं वाचाळ पंडित किंवा पढत पंडित होऊन त्या शेणकुडातच जन्मभर हा ज्ञानी होण्याच्या प्रवासातला किडा तिथंच फिरत राहतो. शिवाय मी जीवनमुक्त झालो या भ्रमामध्ये राहतो आणि या भ्रमात राहून काय करत असतो, स्वतःच स्वतःला फसवत असतो. खऱ्या अर्थानं जीवनमुक्त जगणं ही संकल्पना आचरणात आणताना त्या वस्तूबद्दल डिटॅचमेंट असणं, आणि ती खरी डिटॅचमेंट असणं, वाचिक डिटॅचमेंट नको.
आता सोप्या भाषेमध्ये ही डिटॅचमेंट, ही विरक्ती, हे तोडणं कसं आचरणात आणायचं ते आता आपण एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की माझाच अनुभव आहे. मला ते कुठं जाणवलं ते तुम्हाला सांगतो की मी परभणीला असताना एकदा परभणीच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर निवांत बसलो होतो. कोणतीही पॅसेंजर ट्रेन येणार नव्हती, जाणार नव्हती, पण एक मालगाडी 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. परभणीला ज्या डब्यातून माल आलेला होता ते डबे रेल्वे इंजिनने मूळ मालगाडीपासून डिटॅच केल्यानंतर 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ते डबे नेऊन ठेवले इंजिननं, आणि इंजिन परत मूळ मालगाडीकडे येऊन त्याला म्हणजे उर्वरित डब्यांना अटॅच केलं गेलं आणि मालगाडी पुढे निघाली. पुढील स्टेशनवर येणाऱ्या ज्या काही डब्यांना तिथे तोडायचं होतं, तर पुढच्या स्टेशनवर अजून काही डबे डिटॅच होतील. असं करत करत शेवटी उरणार काय? शेवटी उरणार नुसतं इंजिन, जीवात्मा. बरोबर? म्हणजे एकटा जीव सदाशिव. मग परत त्या इंजिनला नवे डबे जोडले जातील आणि परत प्रवास राहील. हे सर्व मी ते स्टेशनवर बसून निवांत बसून असं पाहत होतो त्या मालगाडीचे डबे, आणि ते पाहता 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 मला ही अनुभूती यायला लागली की अरे हे तर कसं लागू पडतं की हे सर्व पाहत असताना मला असं वाटू लागलं की आपल्यामध्ये असणारा जीवात्मा म्हणजे असंच एक रेल्वेचं इंजिन आहे. इंजिन जसं गंतव्यस्थळ जवळ आलं की आवश्यक असलेले डबे त्या त्या स्टेशनवर डिटॅच करून पुढं जातं, तशी डिटॅचमेंट आपल्याला आपल्या जीवनातही आपण अंगीकारणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर जीवात्मारूपी इंजिनाला हे जे ऐहिक सुखाचे, इंद्रिय लोलुपतेचे डबे जे जोडलेले आहेत ते डिटॅच करत करत जायला जमलं पाहिजे. याचा अर्थ एखादी वस्तू माझ्याजवळ आहे, ती काही मी फेकून द्यायची? जसं ते 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरचे डबे होते, ते तिथे माल होता परभणीच्या स्टेशनचा, मग ते 3 नंबरवर नेऊन ठेवले, डिटॅच केले. हे तसं आहे का जीवात्म्याच्या बाबतीत? नाही. ही जी डिटॅचमेंट आहे ती वस्तू माझ्याजवळच राहणार आहे. बघा हे डिटॅचमेंट कसं आहे, बाह्य डिटॅचमेंट नाही. म्हणजे त्या जे डबे आहेत कशाचे? ऐहिक सुखाचे. अजून कशाचे? इंद्रिय लोलुपतेचे. या डब्यांना डिटॅच करता आलं पाहिजे. डिटॅच करणं, तोडणं, दूर करणं, विरक्त होणं, त्या वाळलेल्या तुरीच्या शेंगातील दाण्यासारखं मोकळं होणं म्हणजे काय? तर ती वस्तू माझ्याजवळच आहे. कोणती? जिच्यापासून मला ऐहिक सुख मिळते, जिच्यापासून मला इंद्रिय लोलुपता मिळते, त्या सर्व बाबी माझ्या जवळच आहेत. त्या मला सोडून द्यायच्या नाहीत. सोडून काय द्यायचं आहे? आतून माझ्या मनामध्ये जे यावर एक छान पुस्तक आहे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून, आवर्जून वाचा. की हे जे आकर्षित करतं ना, तर
ते आकर्षण नष्ट करणं म्हणजे डिटॅचमेंट. म्हणजे त्या वस्तू जवळ आहेत. उदाहरणार्थ माझ्याजवळ संपत्ती आहे, सोनं नाणं आहे, कार आहे, बंगला आहे, अमुक आहे, ढमुक आहे, आणि मी आता डिटॅच करतोय म्हणजे सोडून देतोय का? भगवे वस्त्र घालून संन्यास घेतोय का? संसारातून निघून बाहेर जातोय का? नाही. मी या सगळ्यांमध्ये राहून मनानं आतून माझा जो जीवात्मा आहे तो या गोष्टींपासून तोडणं, वेगळा करणं, मोकळा करणं हे अपेक्षित आहे. म्हणजे जसं की माझ्याजवळ भली मोठी कार आहे, भलं मोठं घर आहे, भलं मोठं बँक बॅलन्स आहे, आणि ते जरूर असावं, असलंच पाहिजे. गृहस्थ धर्म आहे, संसारिक आहेत आपण. सगळ्यावर तुळशीपत्र ठेवून डिटॅच नाही करायचे, ते आहे. पण आतून मी कसा आहे? मोकळा आहे. त्या वाळलेल्या तुरीच्या शेंगेतल्या वाळलेल्या दाण्यासारखा त्या सालीपासून डिटॅच झालेलो आहे. शेंगाच्या मध्येच खुळखुळ वाजती ती वाळलेली शेंग हरवली ना, तर तो जीवात्मा या शरीरातच आहे, पण तो या शरीरापासून निरीच्छ झालेला आहे, वैराग्य स्थिती प्राप्त झालेली, डिटॅच झालेला आहे मानसिक पातळीवर. आणि अलिप्तपणे तो या सर्व सुखसोयींचा निरीच्छपणे उपभोग घेत असतो. उपभोगही टाळतो असं नाही, पण ते शेणकिड्यासारखं त्याचं राहत नाही की ते हे तेवढंच त्याचं विश्व असतं. ब्रह्मज्ञानी माणूस, ब्रह्मवेत्ता माणूस सगळं समजून उमजून संसारात राहून संन्यस्त वृत्तीनं, संन्यस्त वृत्ती म्हणजे विरक्तपणे तो राहत असतो. असा तो आपल्याजवळ सर्व काही असतं. नाहीतर मग भिकारी आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? भिकाऱ्याजवळ तर काहीच नसतं. मग त्याच्यामध्ये आणि ब्रह्मविद्यामध्ये काय फरक आहे? तर ब्रह्मविद्याजवळ हे सर्व काही असतं, पण तो त्यावर आपला मालकी हक्क, हे माझं, हे मी कमावलं, हा बंगला मी बांधला, एवढी बँक बॅलन्स मी कमावलं, एवढा पैसा मी मिळवला, हे राहत नाही. हे डिटॅच होतं, अलिप्तपणा येतो. आणि हा जो भाग आहे की या सर्व भौतिक सुखसोयी मला पाहिजे तशा मिळाल्याच पाहिजेत, त्या माझ्याजवळ असायलाच पाहिजेत, पण माझं मन त्यातच अडकून पडलेलं नसलं पाहिजे. थोडक्यात, न अडकता, न गुंतता जेव्हा त्याचा आपण अलिप्तपणे उपभोग घेतो, हे ज्याला जमतं त्याला हे ब्रह्मसूत्र क्रमांक जो आपण आत्ता समजून घेतला की 449 अतएव चानन्याधिपतीही, म्हणजे अशा ज्ञानी जीवात्म्याला तो स्वतःचा अधिकारी असतो आणि त्याच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही. अशा माणसाला आपल्याला गुरु करावं वाटतं. आणि आपण सर्वजण असे भाग्यवान आहोत की आपल्याला ऋषी प्रभाकर गुरुजींसारखे खरोखर या ज्ञानस्थितीमध्ये, ब्रह्मवेत्ता या स्थितीमध्ये असलेले ब्रह्मर्षी ऋषी प्रभाकर गुरुजी आपल्याला गुरु म्हणून लाभले. आपलं भाग्य. आपल्याला कळत होतं ते काय सांगत होते, वळत नव्हतं. हे वळवण्याचं काम आपण या
ब्रह्मसूत्रांच्या माध्यमातून की ते आचरणामध्ये कसं आणायचं हे मला माहीत नव्हतं. ते मार्ग तर ते आपण काय सांगतो की बा इथं आम्ही तुम्हाला ब्रह्मसूत्र नाही शिकवत, कोणी कोणाला शिकवू शकत नाही. हे स्वशिक्षण आहे, सेल्फ एज्युकेशन आहे. आपण फक्त काय करतोय, जे संस्कृतमध्ये आहे, जे आपल्याला समजत नाही उमजत नाही त्याचा घासून घासून अभ्यास करून करून जे काय 0.5% 1% समजले, ते जे समजले ते आपण ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगतोय. पण शिकायचं कोणाला आहे? प्रत्येकाला स्वतःला शिकायचं आहे. हे स्वशिक्षण आहे. कोणी जर म्हणलं ना मी ब्रह्मसूत्र शिकवतो, त्यात समजून घ्यायचं की अर्ध्या कुंडामध्ये पिवळं झालेलं आहे. ब्रह्मसूत्र शिकवल्या जात नाहीत. ब्रह्मसूत्र हे ट्रान्सलेट केल्या जातात, त्याचं भाषांतर करून सांगितलं जातं. भाषांतरकाराला काही व्हॅल्यू असते का? शिकवणाऱ्याला जी व्हॅल्यू असते ती भाषांतरकाराला असते का? नोकराला, सेवकाला, दासाला ती व्हॅल्यू असते का? नसते. त्यामुळं हे स्वतः शिकायचं आहे. मला वाटतं मी जवळपास 1 तास 1 मिनटं बोललो. मी खूप प्रयत्न करतो की बा 30 मिनटात 40 मिनटाचा व्हिडिओ करू, पण ते काय ते होत नाही. थोडंसं मास्तर माणूस असल्यामुळं थोडं आगळ पगळ इकडचं ते जे आठवलं त्याच्या संबंधित असतं. मला वाटतं हे तुम्हाला असं खुलवून सांगितलेलं आवडत असेल अशी माझी अपेक्षा आहे. नाही तर नुसतं पुस्तक पंडित हे असं म्हणले ते तसं म्हणले, असं झालं तर झालं, नाही तसं नाही. मी आचरणात आणतोय तर मी माझे अनुभव तुम्हाला सांगितलेच पाहिजेत. मला माझ्या गुरुचा, ऋषी प्रभाकर गुरुजींचा जो अनुभव आला तो अनुभव वारंवार मला तुम्हाला सांगायचा वाटतो. आणि तुमचे माझे गुरु एकच आहेत. पण कधीतरी आपल्याला हे जाणवलं पाहिजे की अरे जे दासू काकाला आपल्या ऋषी प्रभाकर गुरुजीबद्दल जाणवलं तेच मला जाणवलं होतं, पण मला ते व्यक्त करता येत नव्हतं. आता या ब्रह्मसूत्राच्या निमित्तानं मी ते व्यक्त करण्याच्या पातळीवर आलो. आणि स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची जी व्याख्या केली आहे ती आपल्याला शेवटी सांगतो आणि 2 मिनटात आपला निरोप घेतो. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या अगोदर, शिक्षण म्हणजे एज्युकेशन, तर अगोदर ती एकच ओळीची 1 लाईन डेफिनेशन आहे स्वामी विवेकानंदाची एज्युकेशनबद्दल. अगोदर इंग्रजीमध्ये सांगतो आणि नंतर त्याचं भाषांतर मराठीमध्ये करून सांगतो की स्वामी विवेकानंद डिफाइंड एज्युकेशन ॲज द मॅनिफेस्टेशन ऑफ लेटेंट. किती सुंदर डेफिनेशन आहे शिक्षणाची. मॅनिफेस्टेशन ऑफ लेटेंट मीन्स एज्युकेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे याला मराठीत काय म्हणतात? मॅनिफेस्टेशन व्यक्त करणे, व्यक्त करणे, टू एक्सप्रेस, व्यक्त करणे. आणि लेटेंट, लेटेंट म्हणजे सुप्त, हिडन, अव्यक्त, लपलेलं, झाकलेलं, जे अव्यक्त स्वरूपामध्ये आपल्यामध्ये ज्ञान आहे ते ऑलरेडी ब्रह्मसूत्राचं ज्ञान आपण हा व्हिडिओ ऐकत असलेल्या प्रत्येकामध्ये आहे. पण ते कसं आहे? डॉर्मंट स्वरूपात आहे, लेटेंट स्वरूपात आहे, हिडन स्वरूपात आहे, अव्यक्त स्वरूपात आहे. आणि शिक्षण म्हणजे काय? अव्यक्ताला व्यक्त करणं म्हणजे शिक्षण. जे अव्यक्त आहे, जे माझ्या मनामध्ये लपलेलं आहे, दडलेलं आहे, मला जाणवतंय पण मला व्यक्त करता येत नाही, या ब्रह्मसूत्रांच्या वर्गाच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये जे सुप्त ज्ञान आहे ते सुप्त ज्ञान व्यक्त करण्याच्या पातळीवर आणणं, एवढंच काम एक चपराशी म्हणून, एक सेवक म्हणून, एक दास म्हणून, एक रेणुकेचा दास म्हणून करण्याचं एक भाग्य मला मिळालं. त्या दैवी शक्तीचं मी
नमन करतो आणि शेवटी अशी प्रार्थना करतो की आपल्यामधला जीवात्मा हा एकदा का ज्ञानी जीवात्मा झाला की मग त्याला कोणी दुसरा शासक असत नाही. तो स्वतःचा अधिकारी असतो आणि अशा माणसाला कोणाचीही सत्ता त्याच्यावर चालत नाही. या स्थितीमध्ये आपण सर्वांनी राहावं अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. प्रार्थना करूयात. आपण सहभागी झालात तर आनंद वाटेल. 3 वेळा ओंकार करूयात. ओम ओम ओम. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. थांबूया त्या ठिकाणी.